श्री जय श्री वैभवलक्ष्मी माता की जय. जय श्री वैभवलक्ष्मी माता. संपूर्ण व्रताची कथा. एक आटपाट नगरामध्ये लाखो लोक राहत असत. आपल्या शेजाऱ्याबरोबर प्रत्येकाचे संबंध जवळचे आणि प्रेमाचे होते. एकमेकांचे बसणे उठणे एकत्र होते. या नगरामधील सर्व लोक आपल्याला कामात गर्क झालेला असत, परंतु अलीकडे देवांचे नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, देवदर्शन, परोपकार, दया, माया, सेवा इत्यादी चांगल्या बाबी वरचेवर कमी होऊ लागल्या. दुराचार वाढत गेला. नगरामध्ये चोरी, दरोडा, जुगार, रेस, सट्टा, मद्यपान, अभय भक्षण, व्यभिचार इत्यादींना सुरुवात झाली. अर्थात प्रत्येक माणूस दुराचारी नव्हता. नगरामध्ये काही माणसे चांगलेही होते. नगरामधील चांगल्या लोकांमध्ये समिंतिनी आणि तिच्या पतीचा संसार सुखी मानला जात असे. शिमिंतिनी आणि तिचा पती दोघेही धार्मिक, सतप्रवृत्त होते. दोघेही पती पत्नी शांत, सुखी, समाधानी आणि संतुष्ट होते. समिंतिनी संसार सुखाचा चालला असतानाही तिच्या नशिबात लिहिलेले चुकणार नव्हते. भाग्य जे काही असेल त्या भोगलाच पाहिजे. आपल्या भाग्यानुसार देव एखाद्याला क्षणात राजा बनवतो, तसेच रंकसुद्धा बनवते. शिमिंतिनीच्या पतीला गतजन्मातील काही पापकृत्याची फळे भोगावायची होती. त्यामुळे तो वाईट दुर्जन मित्रांची संगत धरू लागला. आपण एका रात्रीत करोडपती व्हावे असे त्याला वाटू लागले. तो हळूहळू नको त्या व्यवसायात पडला. करोडपती होण्याऐवजी तो भिक्षापती बनला. रस्त्यावर भीक मागण्यापर्यंत त्याच्यावर पाळी आली. नगरामध्ये अफू, चरस, गांजा, दारू, जुगार, सट्टा, रेस त्यांचे प्राबल्या वाढल्या होते. या सर्व वाईट सवयींना समंतिनीचा पती बळी पडला. वाईट मित्राच्या संगतीने सट्टा, रेस, जुगार खेळू लागला. जवळ असणारी सर्व संपत्ती तसेच समंतिनीची दागदगिने त्यांनी घालवले. समंतिनी ही संस्कारी, सुशील आणि सेवाभावी स्त्री होती. तिला आपल्या पतीच्या वागणुकीबद्दल खूपच वाईट वाटत होते, परंतु हे सगळे हाल सहन करताना तिने परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला होता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये उन्हसावलीचा खेळ येतच असतो. दुःखानंतर सुख येतोच असते. असा परमेश्वर विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करत असे. हाल, अपेष्टा, दारुण, दुःख, दारिद्र्य सहन करत असतानाही ती ईश्वरांची भक्ती करत असे. तशातच एके दिवशी दुपारी तिच्या दारात एक अतिथी आला. आपल्या दारी आलेल्या अतिथीला पाहून तिला वाटले की माझे घरी दारिद्र्य व दुःखाने भरलेले असताना माझ्या दारी कोण आले असावे. दारी आलेल्या अतिथीचे स्वागत करावे हा संस्कार तिच्या बालपणीच झालेला होता. म्हणून ती उठली आणि त्या अतिथीला सामोरी गेली. अतिथी कोण असेल? अतिथी होती एका माता. वय बरेच असले तरी मातेचा चेहरा तेजाने तळपणार होता. तिचे डोळे अमृताचा वर्षाव करत होते. चेहऱ्यावरून प्रेम ओसंडून वाहत होते. अशा मातेला पाहताच सिमिंतिनीला प्रश्न वाटले. सिमिंतिनी माताजीला ओळखत नव्हती, परंतु मातेला पाहताच सिमिंतिनीचे मन आनंदाने भरून आले. सिमिंतिनीने मातेचे स्वागत केले. तिला घरात नेले. तिला घरातील मोडक्या पाटावर बसवताना सिमिंतिनीच्या मनाला संकोच वाटत होता. माता म्हणाली, काय सिमिंतिनी, तू मला ओळखतेस का? सिमिंतिनी संकोच मातेला म्हणाली, माते, तुला पाहून मला खूप आनंद वाटतं. मन प्रसन्न झाले, मन शांत झाले. मी गेल्या अनेक दिवसापासून त्याचा शोध घेत आहे. ते तुम्हीच असावेत असे वाटते, पण मला ओळखू येईना. माता हसून म्हणाली, काय सिमिंतिनी, तू विसरलीस काय? लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये दर शुक्रवारी भजन होत असते. तेथे मी पण जाते. लक्ष्मी मातेच्या मंदिरात आपले प्रत्येक शुक्रवारी भेट होत असते. पतीच्या दुर्वर्तनामुळे सिमिंतिनी खूपच दुःखी झाली होती. तिने मातेच्या मंदिरात जाणे बंद केले होते. बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायला तिला लाज वाटत असे. आपण या मातेला केव्हा आणि कुठे पाहिले हे आठवण्यातच ती प्रयत्न करीत होती, परंतु तिला काही आठवेना. माता सिमिंतिनीला म्हणाली, तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात अगदी सुंदर असे भजन म्हणत होत असे. अलीकडे तू मला दिसली नाहीस म्हणून आले. मला वाटलं की तू आजारी वगैरे आहेस की काय. तुझी खुशाली विचारावी म्हणून मी आले होते. मातेच्या प्रेमळ प्रश्नामुळे सिमिंतिनीचे ऊर भरून आले. डोळ्यात अश्रू तरळले. माता सिमिंतिनीच्या जवळी गेली. तिने समंतिनीच्या पाठीवरून आपला प्रेमळ हात फिरवला. माता म्हणाली,
मुली, सुख आणि दुःख हा एक ऊन-सावलीचा खेळ आहे. तसेच सुखानंतर दुःख येतं, तसेच दुःखानंतर सुख येतं. तू धीर सोडू नको. तुझे असणारे दुःख मला सांग. तुझं दुःख हलकं व्हावं याच्यावर उपाय सापडावा असं मला वाटतं. तुझ्या दुःखावर उपाय नक्की सापडेल. मातेचे बोलणे ऐकताच समितीनेला थोडं शांत वाटले. मी मातेला म्हणाली, माता, यापूर्वी माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते. माझे पती सुशील आणि सुस्वभावी होते. आम्ही ईश्वर कृपेने खूप श्रीमंत होतो, सुखी आणि समाधानी होतो. दिवसभर ईश्वर भक्ती करत होतो. परंतु आमचे नशीब पलथे पडले आणि आमच्यावर देव कोपले. माझे पती वाईट संगतीला लागले, व्यसनात बुडाले. त्यांनी सर्वनाश करून घेतला. आम्ही भिकारी बनलो. माता म्हणाली, मुली, सुख आणि दुःख हे एकमेकांनंतर येतात. प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळीच असते. लक्ष्मी माता ही प्रेम, दया, करुणा, कृपा यांचा अवतार आहे. ती आपल्या भक्ताकडे नेहमी दया आणि कृपेच्या भावनेने पाहते. तू मनामध्ये धीर धर. लक्ष्मी मातेच्या व्रत कर, म्हणजे तुला सगळे चांगले होईल. लक्ष्मी मातेच्या व्रताची गोष्ट ऐकून लक्ष्मीतीनेला आनंद झाला. ती म्हणाली, माते, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते कृपा करून सांगा. मला ते व्रत करण्याची मनापासून इच्छा आहे. माता म्हणाली, मुली, या व्रताला वरदलक्ष्मी व्रत अथवा जयश्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत असे म्हणतात. जो कोणी हे व्रत मनोभावे करेल त्याच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. त्याला संतती आणि सुख समाधान लाभते. असे म्हणून मातेने जयश्री वैभवलक्ष्मी मातेचा संपूर्ण व्रत सांगायला सुरुवात केली. माता म्हणाली, मुली, जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत अगदी सोपे आहे. आणि काही लोक हे व्रत करताना चुकीची पद्धत वापरतात, म्हणून त्यांनी व्रताचे फळ मिळत नाही. सोन्या दागिन्याच्या हळद कुंकू लावले म्हणजे पूजा संपली असे काही लोक चुकीचे सांगतात. व्रत ही नेहमी शुद्ध, शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते, तरच त्याचे फळ मिळते. नुसते सोन्याच्या दागिन्यांना हळद कुंकू लावून व्रत संपले असते तर सगळेच लोक करोडपती झाले असते. खरे तर सोन्याच्या दागिनेचा पूजा विधीपूर्वकच केली पाहिजे. हे व्रत दर शुक्रवारी करावे. व्रत करणाऱ्यांनी स्नान करून शुचिर्भूत व्हावे, स्वच्छ कपडे घालावेत. स्नानानंतर अंथरूण वाहना झाडून इत्यादींना स्पर्श करू नये. मनात सतत जय लक्ष्मी माता असा जप करावा. कोणालाही नावे ठेवू नयेत, खोटे बोलू नये. सूर्य मावळाच्या वेळी दिवाबत्ती करावी. देवापुढे नंदादीप लावावा. हात पाय स्वच्छ धुतल्यावर एका पाटावर किंवा आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. आपल्याकडे एक स्वच्छ पाट ठेवावा. त्या पाटावर एक स्वच्छ नवा लाल रुमाल अंथरावा. त्या रुमालावर तांदळाची छोटीशी रास करून त्या राशीवर तांब्याचा कलश पाणी भरून ठेवावा. त्या कलशावर एका वाटीमध्ये एखाद्या सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवावी. तीही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. नंतर उदबत्ती व तुपाचा दिवा निरंजन लावावा. लक्ष्मी मातेचे विविध स्वरूपाचे आहेत. जयश्री वैभवलक्ष्मी माता ही स्त्री यंत्रानेच प्रसन्न होते, म्हणून जयश्री वैभवलक्ष्मी मातेचा संपूर्ण व्रत करताना प्रथम श्री यंत्राचे आणि लक्ष्मी मातेचा विविध स्वरूपातील फोटोंचे मनोभावे दर्शन घ्यावे. नंतर लक्ष्मी स्तवन हात जोडून म्हणावे. वाटीतील दागिन्याची हळद कुंकू लावून लाल फुलं वाहून पूजा करावी. संध्याकाळी घरात बनवलेला एखाद्या गोड पदार्थ प्रसादासाठी ठेवावा. गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर, खडीसाखर, गूळसुद्धा चालतो. त्यानंतर आरती करावी. आरतीनंतर कमीत कमी 11 वेळा मनापासून श्री लक्ष्मी माता असा जप करावा. त्यानंतर इतर भक्तांना प्रेमपूर्वक प्रसाद वाटावा. वाटीतील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा. कलशामधील पाणी तुळशीला घालावे. वापरण्यात आलेले तांदूळ पक्ष्यांना घालावेत. अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने जयश्री वैभवलक्ष्मी माते संपूर्ण व्रत हे केल्या म्हणजे निश्चितपणे फळ मिळतो. या व्रताचे सर्व प्रकारची दुःखे आणि हालअपेक्षा दूर होऊन भरपूर संपत्ती मिळते. मूल नसणाऱ्यांना मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकेच्या इच्छा पूर्ण होतात. मातेचे प्रबळ बोलणे ऐकून समितीने खूपच खुश झाली. ती म्हणाली, हे माता, तू मला सांगितलेल्या जयश्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत मी निश्चितच करेन, परंतु हे व्रत किती वेळा करावे, या व्रताचे उद्यापन कसे करावे हे कृपा करून मला सांगा. मी ते ऐकण्यास आतुर झाले आहे. माता म्हणाली, हे व्रत अनेक लोक कसेही करतात ते बरोबर नाही. जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवार करावे. आपण जेवढ्या शुक्रवारांचा संकल्प केला असेल तेवढ्या शुक्रवारी ते व्रत करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे उद्यापन करावे. प्रत्येक शुक्रवारी सारखी शेवटच्या शुक्रवारी पूजा करून नारळ ओवाळावा.
उद्यापनाच्या शुक्रवारी प्रसाद म्हणून साखर भात किंवा खिरी सारखा गोड पदार्थ करावा. त्यानंतर 7 किंवा 11 सुवासिनींना आणि कुमारिकांना हळद कुंकू लावून जय श्री वैभव लक्ष्मी मातेचा संपूर्ण व्रताची प्रत्येकी एक पुस्तक भेट देऊन प्रसाद द्यावा. त्यानंतर जय श्री वैभव लक्ष्मी मातेच्या फोटोला श्रद्धेने नमस्कार करावा. मातेला पुढील प्रार्थना करावी. हे वैभव लक्ष्मी माते, मी मनापासून तुझे व्रत केले आहे. तुझे आमचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती दे, निपुत्रिकांना पुत्रे दे, सौभाग्यवतीच्या सौभाग्य अखंड रक्षण कर, कुमारिकांची इच्छा पूर्ण कर. जय श्री वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करणाऱ्या तसेच सर्वांनी सुखी आणि संपन्न कराशी प्रार्थना करून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धेने नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. मातेच्या मुखातून जय श्री वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची कथा ऐकून सिमिंतींनी आपले डोळे मिटवून मनामध्ये संकल्प केली की मातेच्या सांगण्याप्रमाणे मी श्री वैभव लक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार व्रत करून उद्यापन करेल. मनामध्ये संकल्प करून सिमिंतीने डोळे उघडले. आता तिला समोर कोणीही दिसेना. माता कुठे गेली याचे तिला नवल वाटले. हे माता दुसरी कोणती नव्हती, परंतु ती प्रत्यक्ष लक्ष्मी माता होती. सिमिंतीनी ही लक्ष्मी मातेची भक्त होती, म्हणून तिला मार्ग दाखवण्यासाठी लक्ष्मी मातेने मातेचे रूप घेतले होते आणि ती सिमिंतीकडे आली होती. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. सिमिंतीने सकाळी लवकर उठून स्नान करून मनातल्या मनात जय श्री लक्ष्मी माता असा जप श्रद्धेने सुरू केली. तिने दिवसभर कोणाचीही निंदा लस्ती केली नाही. सूर्यास्ता वेळी दिवे लागल्यानंतर तिने हातपाय स्वच्छ धुतले. सिमिंतीने पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कोणताही दागिना नव्हता, म्हणून तिने घरामध्ये असलेले 1 रुपयाचे नाणे धुवून वाटी ठेवले. समोरच्या पाठावर रुमाल अंथरून त्यावर तिने तांदळाचा छोटीशी रास केली. तिच्यावर पाणी भरून तांब्याचा कलश ठेवला. त्या कलशावर 1 रुपयाचे नाणे असणारी वाटी ठेवली. मातेने ज्याप्रमाणे सांगितले होते त्याचप्रमाणे तिने जय श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत केले. घरात असलेल्या गुळांचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. सिमिंतीने हा प्रसाद पतीला दिला. त्या क्षणापासून पतीच्या स्वभावात फरक पडू लागला. त्याच दिवसापासून सिमिंतीच्या पतीने तिला मारहाण करणे बंद केले. तो तिच्यावर प्रेम करू लागला. सिमिंतीला खूप आनंद झाला. सिमिंतीने मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने जय श्री वैभव लक्ष्मी मातेचे एक व्रत 21 शुक्रवारपर्यंत केले. मातेने सांगितल्याप्रमाणे 21व्या शुक्रवारी उद्यापन करूनच 7 स्त्रियांना जय श्री वैभव लक्ष्मी मातेचा संपूर्ण व्रताचा पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून दिली. त्यानंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला फोटोला मनोभावे वंदन करून पुढील प्रार्थना केली. हे माते धनलक्ष्मी, मी तुझे जय श्री वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. हे माते, तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. आमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती दे, निपुत्रिकांना पुत्र दे, सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड ठेव, कुमारिकांची इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुखी कर. आम्हा सर्वांना सत्वशील बनव. यानंतर सिमिंतीने लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन केले. फोटो डोळ्यांना लावला. सिमिंतीने शस्त्रशुद्ध पद्धतीने व्रत केल्याने तिला लगेच फळ मिळेल. तिच्या पत्नीने वाईट संगती सोडली. त्याच्या वागण्यात सुधारणा झाली. तो पुन्हा भरपूर कामधंदा करू लागला. लक्ष्मी मातेच्या जय श्री वैभव लक्ष्मी माता संपूर्ण व्रतामुळे त्याला अपेक्षापेक्षाही जास्त संपत्ती मिळू लागली. त्याने सिमिंतीने गहाण ठेवलेली धागे लगेच सोडवून आणले. घरामध्ये पूर्वेप्रमाणे सुख, साधन, शांती, संपत्ती लादून आनंद झाला. सिमिंतीने केलेल्या जय श्री वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताचा प्रभाव आसपासच्या सर्व स्त्रियावर पडला. त्यांनी हे व्रत सुरू केले. हे वैभव लक्ष्मी माते, तू ज्याप्रमाणे सिमिंतीनेला फळ दिलेस तसे फळ सर्वांना दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. हे वैभव लक्ष्मी माते, तुझा जय जयकार असो. ओम श्री वैभव लक्ष्मी माता की जय. श्री वैभव लक्ष्मी व्रतकथा संपूर्ण.